आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हातारबुवा, हो म्हातारबुवा, अहो ऐका तरी. हो म्हातारबुवा, मी किती विनवतोय, अहो थांबा तरी. तुम्ही त्या म्हातारी सवय असे का भांडता? मी कुठे भांडतो? तीच वाद उकरून काढत असते. ते जे काही असेल ते, पण तुम्ही का भांडता? हो उलट तुम्ही आम्हाला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. आम्ही काय मार्गदर्शन करणार? का नाही? अहो आमच्यावर वेताळाचे संकट आले आहे. त्यातून बाहेर पडावयास आशेचा किरण म्हणून गावात एक शिवलिंग निर्माण झाले, हे तरी मानता ना तुम्ही? माझ्या भाकड गोमातेला त्याच शिवलिंगावर पाना फुटला, हे तर सर्व गावाने पाहिले आहे. थेंबभरही दूध न देणाऱ्या माझ्या गोमातेने ते शिवलिंग पूर्ण भिजवून टाकले होते. म्हणजेच काहीतरी सुखकर होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी आपल्यासारख्या जाणत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास त्या वेताळाच्या संकटातून आम्ही नक्की बाहेर पडू शकू. माझी आपल्याला विनंती आहे, आपण कुठेही जाऊ नये, येथेच थांबावे. मी राहीनही समंजसाने, तेही तुमच्या भल्यासाठी, केवळ आणि केवळ तुमच्या भल्यासाठी. पण त्या म्हातारीच्या रागाचं काय करायचं? येता जाता मला बोल लावत असते. सहन करायचे म्हटले तरी किती करायचे? त्यास काही अंत आहे का नाही? तुमचे म्हणणे उचितच आहे. अहो पण काहीतरी मार्ग निघेलच की. तुम्ही आता कुठेही जाऊ नये असे मज वाटते आहे. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला श्वासापलीकडे गरज आहे. आपण येथेच थांबावे. तुम्ही कोठे राहता? मसन वाटेत. असं बोलू नये. अतिराग बरा नव्हे. तुम्ही एक कार्य करा. तुम्ही त्या म्हातारबाईं सामोरी जाऊ नका. तुम्ही माझ्या समवेत माझ्या घरी चला. तुझ्या गृही आणि तुझ्या सवे, तुझ्या गृही तुझ्या सवे आलो तर तुझ्या घरच्यांना ते रुचेल का? हा माझा माणूस माझ्या सवे असेल, तोही तुझ्या गृही येईल. तुला रुचेल का हे? होय, मी शब्द देतो. परंतु परत काही अडचण उद्भवली तर तिथून मी हलणार नाही. नाही उद्भवणार. माझी पत्नी माझ्या शब्दाबाहेर नाही. मला आपला पाहुणचार करण्याची संधी द्या. हा ठीक आहे. इतका आग्रह करतोच आहेस तर येतो तुझ्या गृही. चल. चला. तुम्ही शिवलिंगाला छत घालता आहात. महादेव तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील. आजीबाई, अहो तुम्ही अशा उन्हात का उभ्या? तेथे सावलीत बसा. अशी तब्येतीची हेळसांड करू नका. नाही मुली, माझे शंभू महादेव असे उन्हात आहेत. त्यांना असे उन्हात ठेवून मी सावलीत नाही बसू शकत. हरकत नाही. मग तुम्ही माझ्या गृही मुक्कामाला तरी चला. त्या दिवशी आलात, माझ्या नाथांसाठी औषध दिलेत आणि तेथून कुठे गेलात काहीच उमगले नाही. आज तुम्ही भेटलात, अतिव आनंद झाला. कृपा करून माझ्या गृही चला. आणि हो, इकडे तिकडे फिरू नका. तो वेताळ सगळ्यांची वाट अडवतो म्हणे. आजीबाई, तुम्ही राहता कोठे? माझे स्थान दूर आहे. मग तर तुम्ही आमच्या गृही चलाच. आम्हास आनंद होईल. आमच्या सुखासाठी चला.
परंतु तुझ्या नाथांना चालेल का? नाही म्हणजे उगाच अपमानित करून बाहेर जाणे मला चालणार नाही. माझे पती काहीच म्हणणार नाही, ते माझ्या शब्दाबाहेर नाही. आता तरी याल ना? हे बघ, व्यापार करणारे आपल्या चारही दिशांस खूप आहेत. तुला जर त्या सर्वांवर मात द्यायची असेल तर तुला व्यापारातील काही साध्या साध्या क्लुप्त्या अंगीकाराव्या लागतील. प्रथम, आपल्या वस्तूची जनांना सवय लावायची. इतरांपेक्षा 4 पैसे कमीने आपली वस्तू विकायची. याने काय होणार? लोकांना तुझ्याचकडून वस्तू घ्यावी असे वाटू लागेल. मग त्यातून त्याचा खप वाढेल आणि मग या सर्व वस्तूंचा नफा पाहशील तर तो जास्तच असेल. हा, पण तू तुझ्या वस्तूंची गुणवत्ता ढळू देऊ नकोस, नाहीतर लोकांचा तुझ्यावरचा विश्वास नाहीसा होईल. व्यापारात वस्तू आधी आपल्यावरील विश्वास विकावा लागतो, मग वस्तूऐवजी आपला विश्वास विकत घेऊ लागले की समजायचं आपला व्यापार हा बहरत चाललेला आहे. चला. हा मार्ग माझा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगून देखील इथे येण्याचे धाडस कसे झाले तुमचे? त्यामुळे खयच्याही विरोधाक न जुमनता माका घराच्या बाहेर पाऊल्या टाकूकच वया. येतय मी. वहिनी काही आई ऐका ना, तुम्ही असं दुसऱ्याच्या दारी नका ना जाऊ. अहो राहू द्या तो संकल्प. तुमचं असं दारोदारी जाणं खोतांच्या इब्रतीला शोभणारं नाहीये. तुम्ही जरी नाही केलं ना, दुसरं कोणीतरी पूर्ण करेल. आपल्या देवाचं कामही होईल आणि आपल्या घरात क्लेशही होणार नाही. ताईनो, तुम्ही तरी असं म्हणू नका. हो, या कृत्यान क्लेश नाही, सुख, समाधान आणि शांती येत्या काळात येतल. हो, असं माझं मन सांगता. खोतांची इज्जत जाऊची नाही, ती वाढतली. खोतांची माती अजून उजळून जातली. त्यामुळे मी जातलच. पण मी आता तुम्हाला कसं समजू? इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे माझी. आणि अशा परिस्थितीत आकाशातून आपलोच हक्काचो हात येता, तो देवाचो. तो नाकारून काय आपण परिस्थिती गोंजारत बसायचा? काय हो झाला तरी मी जातलच. चालले खोताच्या घरातले सगळे घरदार भिकारी चालले. अरे आपण कोणाच्या घराची सून असं, आपली पत काय असा, सगळा विसरून चालले. मीच म्हातारी ना हाय, एकटी राहुलय.
माका काय पटना ना स्वतःसाठी असताना दे नाही तर देवासाठी पण खोत्याच्या बायले नसता गावभर भिक्षा मागत फिरणं बरा दिसणार नाही. होय होय बरोबर आहे. बघलस एका म्हणतं साधा राव ना खोताची बायल म्हणान कधीच तिना माज नाही करू सदा तिचे पाय जमिनीवर असत. होय होय खरा बोललंय. देव त्याचाच भला करता तो त्याची सेवा करता. कर कर काम कर तुझं चल. इलोय इलोय देवा जितक्या जमात तितक्या मी दिलं गोड मानून घ्या राग धरू नका. काकी माका नाही वाटत हिचा ह्या व्रत पुरा जाताला असा. बिलकुल नाही. बाईन ठरवल्यान तर ती जगाची प्रदक्षिणा घालून येऊ शकता. अगे मोठ्या लोकांचा असाच असता. उन्हात अनात फिरायची सवय नसता. भोळ येतली आणि पडतली मग आपल्याक धाव करूची पडतली. ती तिचा व्रत पूर्ण करतली. तू घे आणि हंडो आणि चल घराकडे. काकी ओ काकी आज हय खय माझ्या औषध पेढो केलास. काकी परत का शकणार गम खालात. काकी तुम्ही भीक मागू गेलास. नाका पण भीक मागूची असा पण पप्पांका आवडणार नाही तर मी पण इलो असतोय तुमच्या अंगडा. काय काकांका आवडत नाही ना भीक मागितली. तुम्ही भीक कधी आलात सांगा ना. कोण इला बाहेर. काय ही अवस्था झाली. पण या बाईक चालता या तू भीक मागलेली ना. चला सांगतो लोकांना बिचारो. त्यापेक्षा मी काय म्हणतोय दोघांनी भीक मागा ना. एकाच टाइमाक दुप्पट भीक मिळाली असती. काय हो बहिणी इल्या भिक्षा मागू फक्त हाक तरी मारायची. कपल्या काकीक नमस्कार कर. काकीच्या रूपात आपल्या घरी देव इले हत. तू दिलेलं दान मी तुकाच परत देते. घे अगो घे गो. मी सांगते ना घे. माझ्या पुरी सारखी असतू. बापाशीच ऐकूसच नाही. घे. सुखी रहो.
घ्या प्रसाद घ्या. तर तिसरी धान्य घेऊन येतेली. हा गावातून तुम्ही लोकांनी धान्य आणलेलं असा, तर तिसरीने आणलेला धान्य त्याच्यात मिसळूया आणि आपण देवाचं नैवेद्य करू घेऊया. हा आणि ह्या बघा, तिका जास्त भिक्षा मिळाली नाही म्हणान कोणी काहीही बोलायचा नाही. ह्या बघा, त्या कोपऱ्यात धान्य ठेवला ना, तर सगळा निवडून घ्या. मी नैवेद्याचं टोप घासून एका बाहेरसून माती लावून ठेवतो. हा आणि थंय बाहेर कोपऱ्यात लाकडा ठेवलेली असत ती आपण चुलीसाठी पेटवूया. अरे तिसरी सावकाश सावकाश. आणि ह्या काय, 5 घरातून तुका इतका धान्य? अरे या रे, जरा इकडे या लवकर. हे काढ काढा आणि घेऊन चला, चला घेऊन. म्हणजे तो तुझ्या पाठीशी नक्की होतो. हा ये 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 ये, हाय बस, मी तुका तीर्थ देते. बस ये घे तीर्थ. थांब, बस, उठा नको, बस बस, तू बस बस, घे तीर्थ घे. तिसरी, गावासाठी तू इतके कष्ट घेतलंस ना, त्यामुळे गाव तुझ्या कायम नाव काढीत रवतलो, कायम ऋणी रवतलो. तो देवाच्या नैवेद्यासाठी तू इतकीची का वणवण केलंस ना, त्यामुळे त्याची तुझ्यावर कायम कृपा दृष्टी रवतली. चल, तुमका जरा त्या बाकीचं सामान दाखवते, सगळ्या खाय आता. हा चल, तू बस. देवा, त्या सगळं तूच घडवून आणलंस. असोच पाठीशी राह कायम. बघला तिसरीन गावासाठी किती कष्ट घेतलं नसते. हो कष्ट घेतलं. हो, माका कधी कधी असो प्रश्न पडता, अरे सगळे इले काय? हा तर आज खोतांच्या सुनेल मनात कसलीही लाज न बाळगता व्रताचे सगळे नियम आचरून गावासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी भिक्षा मागून धान्य आणले. तर आज आपण तिचा सगळ्यांनी मिळूनच कौतुक करू खोया. तर आज ठरल्याप्रमाणे ही कथा वाचून झाल्यानंतर देवाक नैवेद्य दाखवून आपण तोच प्रसाद म्हणून ग्रहण करूया. बोला नमः पार्वती पते हर हर. नमः पार्वती पते हर हर. नमः पार्वती पते हर हर. जरी जाहला दाह कमी मस्तकात आहे अग्नी तरी त्या शांत करावे कुणी त्याला काही उमजेना. भुतावळीन आणलेल्या पाण्यात त्याच्या अंगाचो दाह तर कमी झालो, पण मस्तकातल्या अग्नीचा काय? आता माका सांगा, पोटात जर दुखत असला आणि बाहेरसून जर बाम लावलो तर दुखणा बरा होताला काय? नाही. हा, मग त्या मस्तकातलो अग्नी तरी शांत होतलो कसो? तो तसोच चालू राहतलो. तो क्रोधाग्नी कसो शांत करायचो आणि कोणी करायचो हो मोठा प्रश्न पडलेलो होतो. त्या क्रोधाग्नीमुळे वेताळ गुहेत अखंड तांडव करूक लागलो. त्याचे डोळे नुसतेसे लाल लाल होऊक लागले, कानातून गरम वाफे बाहेर येऊक लागले. त्यांना आरोळी ठोकल्यान की त्याच्या तोंडातून नुसते आगीचे लोळ बाहेर पडत होते.
त्याचा आता अकराळ विक्राळ आणि भयभीत करणारं रूप बघून सगळी भूतावळ घाबरान गेली. गुहा कपरी मिळात थै जाऊन लपान बसली. अरे एकाचा एक काळीज होईना की बाहेर वेताळात जाऊन विचारूया की बाबा रे ह्याच्यावर काय दुसरा उपाय असलो तर सांग. त्यांची आपापसात काहीतरी बोलाचाली चालू असतली. त्याच वेळी वेताळ कडाडलो, अरे माका शांत करा. आता मस्तकातलो क्रोधाग्नी शांत करू परत एकदा सगळ्यांका त्यांना पाणी हाडूक धाडलंय. त्याबरोबर सगळी भूतावळ काच काच करत परत एकदा सगळी निघून गेली. गुहेत फक्त एकटो वेताळ उरलो होतो. त्याच्या आरोळ्याने गुहा सगळी भरून गेलेली होती. आता पुढे काय घडतं, आता पुढे काय घडतला ह्या फक्त त्या महादेवाकच ठाऊक. सख्यांनो, आता ती गाय अशी भाकड, तिला आजवर कधी दूध नाही आले आणि आताच अचानक कसे काय आले? तर भगवान शंकराच्या पिंडीवरच पाना फुटायचा होता तिला. मी सांगते तुम्हाला, नक्कीच आपल्या गावात भगवान शिवशंकर वास करून आहेत. खरंय, त्यांची भक्ती हाच आपल्या या संकटातून मुक्तीचा मार्ग आहे. मला तरी वाटते आहे त्या म्हातारीने कथन केल्याप्रमाणे आपण शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक हा केलाच पाहिजे. पण ह्या क्षणाला भगवान शंकरांना आळविण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तसे केले तरच वेताळाचा त्रास कमी होईल. सयांनो, या घागरीतल्या पाण्याने आपण शिवशंकरावर अभिषेक करूच. पण चालून चालून माझे पाय थकलेत. काही काळ विश्रांती घेऊन आपण नंतर पुढे जाऊयात का? हो चालेल. फार असा हलका हलका काय झालाय? अगं बाई, कोण होय? अरे कोण? काढलो रे दगड माका मारू. काढलंय का बाबा तू? दगड कशा काढलोय? दगड कशा काढलोय? काय करतो? काय करतोय काय? अरे मार लवकर. नको मारू रे. अरे मार त्याच्या. नको 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 मारू. अरे बघीच काय बसलो घाल. काय माझी लेकरा काही देवळात कथा ऐकतात, त्याचा फायदो उचलून चोरी करू केलास. पण मी माझ्या लेकरांका त्रास झालेलो गुण घेऊच नाही. चल 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 चल. शिवलिंगावर पार्वती मातेने अभिषेक करून घेतलाय आणि इकडे तो व्यापारी म्हातारा घेऊन घराकडे निघाले होते आणि व्यापाराच्या बायको बरोबर ती म्हातारी घराकडे येत होती. त्या दोघांची भेट होतेली काय? हो कथेतलो एक रंजक भाग असा. हो नवरा बायको म्हटली की भांडणा ही होतली. मग तो माणूस असो किंवा देव, ह्या कोणाकच चुकणार नाही. होय होय, ह्या मात्र अगदी खरा. खरा काय खरा? घराकडे यावा तुम्ही. सांगताय तुमका खरा की खोटा? आता तुम्ही काय हसतास? अगदी लक्ष द्यावा आणि कथा ऐका. हसतात सगळी. भाभी तू कशाक लक्ष देतस की? हा तर आता मंडळी, आपण भोळ्याचा सोडून
कथेतल्या भांडणाकडे येऊया. हा, पण इकडे तो व्यापारी व्यापारातले 4 क्लुप्ते ऐकवत ऐकवत त्या म्हाताऱ्या घराकडे घेऊन निघालो होतो आणि व्यापाऱ्याच्या बायको बरोबर ती म्हातारी सुद्धा घराकडे येऊन निघाली होती. त्या दोघांका एकत्र घरात घेणं म्हणजे विस्तव आणि दारुगोळा एकत्र घेण्यासारखं असावं. हो, तेणा स्फोटच होतो लो. पण आता कथेत आपण पुढे काय घडता रंजक ह्या आपण ऐकूया. तर पुढे असा झाला. यावे यावे आतमध्ये यावे. असं नसतं व्हा. आपणही असं नसतं व्हा. बैस, परंतु अरे तो सांगतोय ना. बैस. हा तुझा पुत्र का? होय बाबा. बाळा, आजोबांना आणि काकांना नमस्कार कर. आयुष्यमान भव. आयुष्यमान भव. अरे बाळा, पण माझ्या कशाला पाया पडतोस? आजोबांना केलंस तेवढं पुरे आहे. त्यांच्या आशीर्वादात सगळ्यांचे भले करण्याची ताकद आहे. बाळा, हे पाहुणे आता आपल्या सवयीच राहणार आहेत. अरे वा, म्हणजे आता माझे सवय कोणीतरी खेळण्यास असणार आहे. मी आजोबा आणि काकांसोबत भरपूर खेळणार. आजोबा, छान. आजवर आम्हाला या नावाने कुणी बोलवलंच नाही. बाळा, या आजोबांना अधिक दमवू नकोस. हे काका आहेत ना, हे तुझ्या सवयीत चांगले खेळतील. पण मग तुम्ही काय करणार? मी हा, मी तुला चांगल्या चांगल्या गोष्टी कथन करेन. महाराज, प्रत्येकाला असे वाटते की आपलाच मार्ग योग्य आहे, पण तो एकच मार्ग योग्य असतो असे नाही ना. माझेही हेच म्हणणे आहे. माझा मार्ग अयोग्य आहे असे असूच शकत नाही. मग तरीही माझ्या मार्गास
येथे मान्यता का मिळत नाही? ओ आजी आजोबा, तुम्ही दोघही गप्प राहा. न्याय हवा असेल तर मला शांतता हवी. कळलं? कळलं? काका, या दोघांनाही मी शिक्षा देणार आहे. आणि त्याची अंमलबजावणी तुम्ही करायची. हा माझा हुकूम आहे. पहिली शिक्षा, आजीने मला दररोज लाडू बनवून दिले पाहिजेत. आणि आजोबांनी गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडतायत की नाही याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. तर मी तुम्हाला तुमच्या पाठीवर मला बसून अख्खं गाव फिरवण्याची शिक्षा देईन. मी याला अधिक प्रेम देईन, याला अधिक हुशार बनवणार. हा, मीही यास आता बुद्धी कौशल्य शिकवणार. जमेल का आपल्याला? त्यासाठी बुद्धी लागते, बुद्धी. हे जरा आता अतिच होतंय. इथे बुद्धीचं काय? राहू दे, राहू दे. तुझ्या बरोबर भांडण करण्यापेक्षा मी तिकडे जाऊन शिवाची आराधना करेन. महादेवाची भक्त आहेस का कोण काय ठाऊक. ती पुढे काहीतरी बोलेन, उत्तर नसेल हिच्याकडे. त्या कारण काहीतरी सांगून निघाली आहेस का? मी शिवाची भक्त आहे का आणखी कोण आहे हे पाहायचंय का तुला? हो, आज पाहायचंच आहे मला तू कोण आहेस ते. तुला पाहायचंय? यालाही पाहायचंय, यांनाही पाहायचंय. दाखव, दाखव तू कोण आहेस ते आज. मी कोण आहे हे तुला आत्ता दाखवू शकते, पण नाही, मी कोण आहे याचे दर्शन मी तुझ्यासारख्या माणसाला देणार नाही. आजोबा हात ठेवा. आपण खेळूया. अटक मटक चवळी चटक चवळी लागली. मला भूक लागली. पुत्रा, तुझ्या शुद्धा शांतीस आता कोठून का आणून देऊ? माते, पण मला आता चालवत नाही आहे. पुत्र, हा वेताळ आम्हास सगळीकडे अडवतोय. एकही मार्ग त्याने भयमुक्त ठेवलेला नाही. आपल्याच घरात कैदी करून ठेवल्यासारखे झाले. आता तुला कुठून खाव्यास प्याव्यास आणून देऊ? पुत्र, असं रडू नको. या ग्रामातून आपण बाहेर जाऊ. तेथे नक्कीच तुला काहीतरी खाव्यास मिळेल.
तुझ्या मालकात ना भूक लागली हा. घरात खाऊ काय नाही हा. तू मालकासाठी पंचपक्वानाचा ताट देतलस म्हणजे ना तो पोटभर जेवतलो हा. नानी जेवण मालका वया की तुका गे माका का हा. माझ्या सुनेन माझ्यासाठी पालेभाजी केलेली असा हा. तू जेवण दिलंस तर ती भाजी कोण खातलो. हे बघ तुझ्या मालकात खोतात ती भाजी आवडणार नाही ना म्हणून माका त्याला पाठवलं तुझ्याकडे पंचपक्वानाचा ताट घेऊ. ठीक आहे पण नेमके काय आहे तुका हा हा. माका हा भाई गुलाबजाम खीर लोणचा पापड चपाती भात आमटी आणि तुका तुका काय देऊचं असं तर दे. ठीक आहे जशी तुझी इच्छा. पाठीमागे बघ बघ मागे पाठीमागे तिथे आत. तुझी इच्छा पूर्ण जातली. माझी इच्छा नानी माझा आभार नाही मानूच. होय रे अडक्या होय होय होय. तुझ्यामुळे आज माझा भाई पोटभर जेवतलो. तुझे आभार माणूस तितके कमीच असत रे हा. जा मालका पोटभर जेव घाल. काय माझ्या अडक्यान मका जेवण दिल्यान कसा ताट भरून जेवण दिल्यान. पंचपक्वान असं ती आता हे आम्ही सगळा खातलय आणि दष्टपुष्ट होतलय. काय खाव आता. असला जेवक ना नशीब असूचा लागता. हा यांच्या नशिबात नाही तर माझ्या नशिबात असा. गेलीत किरड्यावर खाऊ मी आता सगळा खातलय. नानी अगं या काय करतास. भाई भाई तू इलस या बघ कसला पंचपक्वानाचा ताट भरलेला असा बघ. अरे बघ तरी. अरे तू असा जेवण कधी खाल्लं नसतंस. बघ तरी कसा जेवण. वा वा. हे बघ शेवयाची खीर असा. रे रे तुका आवडतात ना. बघ तरी कसला जेवण असा. काही वाढू का. भाजी तरी घ्या. नको नको मग. अहो तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. तुम्हाला बरं वाटत नाहीये का. पोट वगैरे गच्च झालंय का. थांबा मी तुम्हाला लगेच आले आणि जिराचा काढा करून देते. बस बस काही गरज नाही. उगाच धावपळ करून सांगितलं तुका.
माझं पोट भरला, कळलं? पोट भरला माझं. मालक वर बघा आधी वर. हळूहळू पाणी 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 दे. हे घ्या. अहो हळूहळू. अहो परत ठसका लागेल सावकार. सावकाश. बरं वाटतंय ना जरा? ठसका थांबलाय का आता पूर्ण? तुमची सगळ्याची पण जेवण राहिलं असतील ना? करून घ्या, उशीर करू नका. नानीची तब्येत बरी नाही अजून, त्यामुळे कुणाची जेवायची इच्छा नाहीये. त्यांना जरा बरं वाटू दे, मग बसतो.